ये ले इस पे लिख के दे। जी के टायगर टीम कॅप्टन ओपनिंगची जोडी तुमची मैदानामध्ये पाठवायची आहे लगेच. आणि मी विनंती करेल तुमचा एक खेळाडू इकडे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इथून नंतर तो बॅटिंगला गेला तरी पण चालेल. त्या जो नावं सांगण्यासाठी आमच्याकडे येईल आणि उमेश वॉरियर संघाचा सुद्धा एक खेळाडू नावं सांगण्यासाठी आमच्याकडे पाठवायचं आहे. कारण की वैयक्तिक पारितोषिके आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मॅन ऑफ द सिरीज. सो आम्हाला नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे लाईव्ह अपडेटरसाठी सुद्धा. येस, मग प्रथम तूच काळजी घे आवाज देऊन आम्हाला. मी आरोही भाईंना विनंती करेल की स्टेजवरती येऊन ओपनिंग मॅच जीके टायगर वर्सेस उमेश वॉरियर्स. पॉवर प्लेची पहिली ओव्हर ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक जी पॉवर प्लेच्या बाहेरची लाईन आहे त्या लाईनच्या आतमध्ये आपण एक ठेवू शकता. ऑन साइड ऑफ साइड जी तुम्हाला ठेवायची आहे त्या दिशेला ठेवू शकता. त्याचबरोबर एक खेळाडू बाउंड्री लाईन वरती आपल्याला बघायला मिळत आहे. आकाश आणि राहुल ओपनिंगची जोडी मैदानामध्ये चालली आहे. IGPL सीझन 2 ची सुरुवात होतीये. सुंदर असं आयोजन, सुंदर असं मैदान, सुंदर असं व्यासपीठ सज्ज झालंय, सुंदर ट्रॉफीज आणि सुंदर काम आमच्या IGPL कमिटीचं बघायला मिळतंय. ओपनिंग मॅच टॉस जिंकून उमेश वॉरियर संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते आमचे जीके टायगर संघाला. टायगर्स त्यांचे 2 टायगर मैदानामध्ये उतरलेत. एक आकाश आणि त्यांच्या संघाचा कॅप्टन राहुल. गोलंदाजी मार्क वरती विनय मोरे. सीझन 2 IGPL सीझन 2 चा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय विनय आणि खेळण्यासाठी सज्ज झालाय राहुल. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. फर्स्ट बॉल सीझन 2 चा विनय यांच्या माध्यमातून पडल्यानंतर बाहेर निघाला होता. रनआउटची संधी तिथे मात्र चांगली सिंगल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाले. खातं खोललंय त्या म्हणजेच जीके टायगर संघाने. 5 ओव्हरची मॅच, 5 बॉलरचा वापर करायचा आहे. आयकॉन मधील फक्त 3 आयकॉनचा याचा बॉलर वापर करू शकता. पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे पहिल्या बॉलवरती. आकाश आल्यात लोअर फुल टॉस, लेग साईडला खेळले आहेत. बॉल आतमध्ये आलाय. 2 रन्स. ओके, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 2 रन्स मिळतील. क्रॉस बॅटेड खेळले तिथे विकेट किपर थोडीशी चुकी करतात. त्याच्यामध्ये डॉट बॉल पकडला असता डॉट आला असता, मात्र इथे मिळते ती सिंगल. 4 रन स्कोर कार्ड वरती आहेत. मुंबईचं क्रिकेट इथे 360 मैदान तुम्हाला जरूर बघायला मिळणार नाही आहेत, मात्र जी मजा आहे समोरच्या दिशेला षटकार मारण्याची त्याचं दुसरं नाव आहे मुंबईचं क्रिकेट. यावेळेला बॅटची लिडिंग एज, बराच वेळ चेंडू खालती क्षेत्ररक्षक आला होता मात्र जज करू शकलेला नाहीये. आणि या बॉलवरती अंपायर 2 रन मिळतात. संधी सुद्धा मिळतीये संघाच्या कॅप्टनला.
कॅच ड्रॉप केलाय राहुल यांचा आणि राहुल त्या संधीचा किती सोनं करणार, किती फायदा उठवणार या संधीचा. टीमचे कॅप्टन ज्यांना एक चान्स मिळतोय. विनय मात्र त्यांची फिरकीची जादू मैदानामध्ये पेश करतायत. त्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं समोरच्या टीमच्या कॅप्टनला. या वेळेला शफल जाऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. लास्ट बॉल टू गो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 रन्स राहुल यांच्या बॅटमधनं, 3 आकाश यांच्या बॅटमधनं. विनय चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचं होता. तिकडे दुसऱ्यांदा त्याच खेळाडूने कॅच ड्रॉप बघायला मिळते. थोडेसे एफर्ट जास्त लावायला पाहिजे. समोरच्या टीमचे कॅप्टनची विकेट आहे, त्याचा इम्पॉर्टन्स त्या फिल्डरला जाणवायला पाहिजे. कारण की फिल्डिंग हे असं क्षेत्र आहे क्रिकेटमध्ये जेवढी इम्पॉर्टंट बॉलिंग आहे आणि जेवढी इम्पॉर्टंट बॅटिंग आहे तेवढीच इम्पॉर्टंट फिल्डिंग आहे. जेवढ्या धावा तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये सेव्ह करता तेवढ्याच तो कमी तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बनवायला लागतात. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस, क्रिकेटचं सिम्पल इक्वेशन. चला बॉलिंग चेंज करायचं आहे. मी फिल्डिंग टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की वेळ घेऊ नका. आता मात्र रिस्ट्रिक्शन्स ज्या फिल्डिंगवरती होते, 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. आता मात्र ते रिस्ट्रिक्शन्स ओपन होणार आहेत. 4 खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये, बाकी आपल्याला बाहेर बघायला मिळतील. आकाश आणि राहुल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आपल्याला बघायला मिळतात. सुंदर क्रिकेट. IPL सीझन 2 ची सुंदर सुरुवात झाली आहे. बॉलिंगसाठी पियुष आपल्याला बघायला मिळतात. पियुष एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या आधी सुद्धा या ग्राउंड वरती आपण इर्ला प्रीमियर लीग बघितली, ज्याच्यामध्ये सुद्धा पियुष यांचा दमदार काम आपल्याला बघायला मिळालं होतं. ॲज अ ऑलराऊंडर त्यांनी सुंदर भूमिका पार पाडली होती. अविभाई यांचं आगमन झालंय. एकदम कडक लुक मध्ये अविभाई आपल्याला बघायला मिळतात. अविभाई IPL सीझन 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पियुष पहिलाच बॉल शॉर्ट होता, मात्र गती परिवर्तन स्लोवर शॉर्ट बॉल बघायला मिळाला. थोडं लवकर खेळून गेले, त्यामुळे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय, शॉर्ट. तिकडे मात्र विकेट किपर चुकी करतायत. या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 वेळा विकेट किपर कडून चुकी बघायला मिळाली, ज्याच्यावरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग बघायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती आलेत कॅप्टन, ज्यांना 2 संधी मिळाल्यात. शॉर्ट बॉल, दमदार पुलचा फटका. तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला 2 रन साठी. आमचे बॉल बॉयज जे पदरावरती प्रेझेंट आहेत त्यांची सुद्धा बरीचशी मेहनत आपल्याला बघायला मिळणार आहे. नवीन बॉलची पूर्तता करायची आहे. बॉल द्यायचे आहेत मैदानामध्ये. पियुषचा बॉल, बॅटची लिडिंग एज, मात्र विकेट किपर यावेळेला बॉलला गॅदर करतील. डॉट बॉल आलाय.
पाहिजे जसं मोमेंटम अजूनपर्यंत दोन्ही बॅट्समॅनचं बघायला मिळत नाहीये. धावा जरूर येत आहेत मात्र बॉल मिडल करू शकत नाहीयेत. स्टेप आउट केलंय समोरच्या दिशेला मात्र चेंडू हवेत आहे. दोन दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येत आहेत. इथे मात्र कोणती चुकी होणार नाहीये. IGPL सीझन 2 ची पहिली विकेट पियुष यांच्या नावावरती आली आणि पहिला फलंदाज जो बाद झालाय संघाचा कॅप्टन राहुल आणि संधी मिळते पहिल्यांदा आमच्या DJ मनीष यांना. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे आम्हाला. जितू. नेट नंबर 3 जितू आपल्याला बघायला मिळतात मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती तनिष. एक मोठा रनअप लाईक शोएब अख्तर आपल्याला बघायला मिळतो त्यांचा. त्याच गतीने ते गोलंदाजी करणार का. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळणार आहे तनिष. 5 फ्रेश बॉलर 5 ओव्हरसाठी वापरायचे आहेत. अशा वेळेला ओव्हर नंबर 3 साठी तनिष यांच्यावरती विश्वास दाखवलाय प्रथम यांनी. तनिष टू आकाश परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट केला. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती बघायला मिळाला. मिळते ती फक्त सिंगल. अजूनपर्यंत आपण वाढ बघतोय पहिली चौकार पहिल्या षटकाराच्या IGPL सीझन 2 च्या. मात्र इथे 2-2 रन्सला सुद्धा खूप महत्व आहे. जेवढ्या जास्त डबल्स येतील तेवढ्या जास्त स्कोर कार्डला आकार येतो या मैदानावरती. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तनिषचा बॉल समोरच्या दिशेला खेळले. चांगला फटका आहे. तिकडे पियुष बॉल वरती येतील फेकतील तोपर्यंत मिळते ते सिंगल. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती धावा आहेत 15 रन्स. 5 ओव्हर 40-45 धावा जर स्कोर कार्ड वरती लागल्या ना तर एक चांगली लढत या मैदानावरती बघायला मिळते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तनिष टू आकाश लोअर फुलटॉस समोरच्या दिशेला खेळले आहेत. तिकडे प्रथम बॉलला फील्ड करतात. पुन्हा एकदा येते ती सिंगल. सिंगलने स्कोर कार्ड पुढे चालले आहे. 16 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. मोहित उमेश वॉरियर संघाचे मोहित ज्याने सांगितलं की लास्ट इयर ते चॅम्पियन होते. पुन्हा एकदा त्यांचं तेच स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. चांगली बॉलिंग लाईनअप त्यांची बघायला मिळतीये. तनिषांचा हा यॉर्कर सुंदर आहे. तिकडे मात्र सर्कल मधले खेळाडू थोड्याशा फंबल करतात. क्लिअर बॉल जर पकडला असता तर रनआउटची संधी निर्माण झाली असती. मात्र सेफ आहे दोन्ही फलंदाज. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेले. 17 रन स्कोर कार्ड वरती. क्रिकेटमध्ये 17 नंबर याला खूप महत्व आहे. क्रिकेट जगतामध्ये सर्वात जास्त प्रेम ज्या खेळाडूला ॲज अ इंटरनॅशनल खेळाडू इंडियामध्ये मिळालं ते मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स यांचा तो नंबर 17. हो परफेक्ट यॉर्कर आहे. मात्र इथे सिंगल मिळते. सिंगलने स्कोर कार्ड पुढे चाललाय. तनिष ज्या प्रकारचा रनअप ज्या प्रकारची ऍक्शन ज्या प्रकारचा रिलीज सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी एक चॅनल मध्ये गोलंदाजी करतायत. यॉर्कर वरती
बराचसा विश्वास दाखवलाय. 5 बॉल त्यांच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत झालेत. 5 बॉलवरती 5 सिंगल त्यांनी खर्च केल्यात. लोअर फुलटॉस, ज्याला मात्र डेप्यूट विकेटच्या दिशेला वळवलाय ऑन साइडला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. जितू यांचा चांगला फटका बघायला मिळाला. ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हर नंतर 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 20 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. यस, जायचं बॅट घेऊन लवकर मैदानामध्ये. अतुल गोलंदाजी मार्क वरती. अतुल 3 ओव्हर 20 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. शांत क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळत आहे. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे चाललाय. चांगली बॉलिंग लाईनअप आपल्याला बघायला मिळते. प्रथम कॅप्टन स्वतःला मागे ठेवतात. चांगले गोलंदाज आहेत प्रथम सुद्धा. तनिष यांनी सुंदर ओव्हर टाकली. त्याच्या आधी आपण विनय यांची ओव्हर बघितली. पियुष यांची ओव्हर. अतुल याचा पहिला बॉल जेवढं पाहिजे होतं तेवढा बाउन्स मिळाला नाही ॲज अ बॅट्समॅनला. मात्र तिकडे सिंगल घेतली आहे. जितू यांची बॅटिंग आतापर्यंत सुंदर बघायला मिळते. ज्यांच्या बॅटमधून डबल रन्स येत आहेत, डबलचे फटके येतात. तर या स्कोर कार्डला 40-45 पर्यंत पोहोचवायचा आहे. जितू यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. ती कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल फटक्यांमध्ये त्यांच्या. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. बॉल वॉलला लागून बॉल आतमध्ये आलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 रन धावून पूर्ण केल्यात. 23 रन स्कोर कार्ड वरती. आणि इनिंग ब्रेक मध्ये मी नेक्स्ट टीमचे दोन्ही कॅप्टन स्वामीनी 11 संघाचा कॅप्टन आणि अल हदीस टीमचे कॅप्टन विनंती आहे टॉससाठी. या फुलटॉस बॉल टायमिंग चुकलेलं आहे आणि त्यामुळेच मात्र इथं फलंदाज बाद झाले. तनिष यांच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद झाले. फुलटॉस बॉल संधीचं सोनं करू शकलेलं नाहीये. तर फलंदाज क्रमांक 2 जितू बॅक टू द डगआउटच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगले खेळत होते मात्र षटकार मारण्याच्या नादामध्ये आता फलंदाज बाद होत आहेत. सेव्हन स्टार डिजिटल मीडियावरती सुद्धा IGPL सीझन 2 लाईव्ह आपल्याला बघायला मिळते. चॅनल नंबर 95 वरती IGPL सीझन 2 चा तुम्ही आनंद घर बसले घेऊ शकता. IGPL कमिटी यांच्या माध्यमातून हे नियोजन करण्यात आलं आहे. नवीन फलंदाज कुमार. चांगला फटका आहे. टायमिंग तर जुळलं मात्र डिस्टन्स जे जुळलं नव्हतं ते डिस्टन्स विनय यांच्या हाताला लागून कव्हर केलंय चेंडूने. फिल्डर करतोय चुकी आणि त्या चुकीच्या माध्यमातून पनिशमेंटच्या रूपामध्ये मिळालेल्या 6 धावा. कुमार पहिल्याच बॉलवरती षटकार खेचतायत. विलाल भाई इतना ही कहूंगा
मतलब कि दुनिया में कौन किसका होता है, अक्सर धोखा वही देता है जिस पे ज्यादा भरोसा होता है. भरोशाचा खेळाडू आहे विनय. षटकार आलाय, पहिला षटकार कुमार यांच्या बॅट मधून बघायला मिळाला IGPL सीझन 2 चा. हो, यावेळेला लेग कटरचा वापर करण्यात आलाय. तिकडे डॉट बॉल आलाय, कमबॅक केलाय. मात्र षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचलाय. ज्या वेळेला मैदान 360 नसतं त्यावेळेला मात्र डबल रन्स, सिंगल रन्स, डिक्लेअर झोन मध्ये खूप जास्त महत्व आपल्याला बघायला मिळतं त्या सर्व फटक्यांचा. शॉर्ट बॉल, दमदार पुलचा फटका. या 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन्स. 4 ओव्हर 31 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. थोडीशी निराश आहेत गोलंदाज, मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा त्यांना विकेट मिळाली असती, ऑन हॅट्रिक गेले असते. तिथे मात्र षटकार बघायला मिळाला आणि ज्या धावांची गरज होती JK टायगर्स संघाला त्या धावा कुमार यांच्या बॅटमधून येतात. आकाश ओपनिंगला आलेत, पाहिजे तशी बॅटिंग त्यांची आतापर्यंत झालेली नाहीये. मात्र 6 बॉल, शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगची संधी असणार आहे आकाश यांच्यासाठी ते प्रूफ करायला की त्यांना ओपनिंगसाठी का चान्स दिला. 1-2 चांगले फटके चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातील. या ओव्हरमध्ये 10 ते 15 रन्स जर आल्या तर चांगल्या टोटलकडे वाटचाल होईल. मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मोहित बघायला मिळतात. लेफ्टी बॉलर, अनुभवी खेळाडू या मैदानावरती बऱ्याच वेळा त्यांनी चांगला खेळ केलाय, चांगली गोलंदाजी केली. मागच्या टुर्नामेंटमध्ये IPL मध्ये त्यांनी 6 बॉलमध्ये 5 विकेट घेण्याचं काम केलं होतं एकाच ओव्हरमध्ये. असे गोलंदाज मोहित आपल्याला बघायला मिळतात. मात्र स्ट्राईक एंड वरती ओपनिंगला आलेला आकाश दाखवावं लागेल गोलंदाजाला. लास्ट ओव्हरला सुरुवात होतीये. यावेळेला कटर तिकडे मात्र एका हाताने बॉल पकडण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने 32 रन स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक वरती आलेत कुमार, एकमेव खेळाडू ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तो स्ट्राईक वरती आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल JK टायगर्स संघ स्कोर कार्ड वरती किती धावा लावेल आणि किती टार्गेट ठेवेल ते उमेश वॉरियर्स संघासमोर. पिकअप शॉट परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. तिकडे धावा मिळतील त्या 2. कुमार यांच्याकडे ते टायमिंग आहे, ती हाईट आहे त्यांची, ज्या प्रकारे त्यांचे बॅटचा स्विंग आहे, चांगल्या पद्धतीने टाइम करतात बॉलला. या वेळेला क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा त्याच दिशेला. पुन्हा एकदा 2 रनसाठी हा फटका बघायला मिळतोय. आमच्या अंपायर, मुख्य अंपायर अश्विन सर आणि स्क्वेअर लेग अंपायर अफसरबाई अंपायरची भूमिका पार पडतात. स्टेप आउट केलंय समोरच्या दिशेला. टायमिंग प्रॉपर, चेंडूने केली हवाई सफर. IGPL सीझन 2 चा ब्रँडेड षटकार कुमार यांच्या बॅट मधून. व्हॉट अ हिट. खूप सुंदर टायमिंग आहे, ज्या प्रकारे हँड अँड आय कोऑर्डिनेशन आहे त्यांचा बॉल वरती, ज्या प्रकारे रीच आहे त्यांची, सगळ्या गोष्टींचा वापर ते करतात. बॉलला रीड करतात, लेंथला रीड करतात लवकर. हो, यावेळेला गती परिवर्तन, यावेळेला थोडा फास्ट टाकला होता बॉल. जिथे मात्र मिळतीये ते फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेले. 43 रन, 43 रन स्कोर कार्ड वरती. एक चांगली टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागली आहे. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश, पहिला बॉल सुद्धा आकाश यांनी फेस केला होता. लास्ट बॉल साठी सुद्धा आकाशच आहेत स्ट्राईक वरती. हो, यावेळेला स्विंग अँड मिस. लास्ट बॉल आलाय डॉट, त्याच्यावरती मिळते विकेट मोहित यांना लास्ट बॉल वरती. 30 बॉल आणि
44 रन्स टू विन. 30 बॉल 44 धाव्यांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजेच जीके टायगर्स संघाने आणि ते चेस करावे लागतील उमेश वॉरियर संघाला. जी कॅच ड्रॉप केली विनयने त्या खेळाडूने मात्र कुमार याने चांगली कामगिरी केली. आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये कुमार यांच्या बॅटिंगमुळे आपल्याला बघायला मिळतात. 2 षटकार 3 डबल रन्स त्यांच्या माध्यमातून. थोडेसे लेट आले मैदानामध्ये मात्र थेट मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. स्वामिनी 11 संघाचे कर्णधार आणि अल हदी संघाचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच विकेटच्या दिशेला यायचंय टॉस करण्यासाठी. स्वामिनी 11 टीमचे कॅप्टन आणि अल हदी संघाचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन तुमच्या जर्सीस कलेक्ट करायच्या आहेत. आणि मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की टॉस करण्यासाठी विकेटवरती यायचं आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होते जिथे धावा पाहिजे. 30 बॉल मध्ये 44 30 बॉल्स 44 रन्स टू विन. चांगलं टार्गेट कुमार यांच्या बॅटिंगमुळे सेट झालाय. जीके टायगर्स संघाने सेट केलाय. आता विनय मोहित अँड कंपनी उमेश वॉरियर संघाला धावा चेस करायच्या आहेत. त्याच्यामध्ये कशा प्रकारे पॉवर प्लेचा वापर होणार पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग आपल्याला बघायला मिळणार. जिकडे प्रथम विनय त्यानंतर मोहित चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पियुष आपल्याला बघायला मिळणार आहेत. IGPL सीझन 2 पहिली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना 30 बॉल मध्ये 43 धाव बनवल्या. 44चं टार्गेट ठेवलंय. उमेश वॉरियर संघ चेस करणार का या 44 धावा. बॅटिंग साठी ओपनिंगची जोडी मैदानामध्ये गेली आहे. प्रथम आणि प्रथम यांच्या बरोबर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतात साजिद. मोठी बॅटिंग लाईनअप आहे मात्र धावा 44 चेस करायच्या आहेत. कशा प्रकारे अप्रोच राहणार ओपनर्सचा आपल्याला बघायला मिळणार. एक दोन्ही यंगस्टर मैदानामध्ये उतरवलेत उमेश वॉरियर संघाने. प्रथम ज्यांच्यासाठी हे होम ग्राउंड आहे ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच चांगल्या चांगल्या इनिंग्स या मैदानावरती पेश झाल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालेत IGPL सीझन 2 मध्ये. आणि त्यांच्या समोर साजिद लास्ट इयर ज्यांचा खेळ खूप सुंदर राहिला होता म्हणून त्यांना प्रोमोट केलं यावर्षी ओपनिंगसाठी. हे सर्व आपले स्पॉन्सर्स आहेत. त्यानंतर 12 टीमचे ओनर सर्वांचाच मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून ही शृंखला आपण सर्वांच्या भेटीला घेऊन आलो आहे. PM म्हात्रे स्पोर्ट्स अकॅडमी त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. पहिली मॅच जिंकून चांगला मोमेंटम सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल. अशा वेळेला गोलंदाजीसाठी आपल्याला जीतू बघायला मिळतात.
प्रीमियर लीग ज्या वेळेला लीग स्टेजच्या मॅचेस असतात, एका दिवशी 4 संघ खेळत असतात, त्यावेळेला पहिली मॅच जिंकून विनरसाठी जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा असतो. अशा वेळेला तो प्रयत्न कोणाचा सक्सेसफुल ठरणार, जीके टायगर्स की उमेश वॉरियर्स, कोणती टीम पहिली मॅच जिंकणार सीझन 2 ची. येणारे 30 बॉल सांगतील, 30 बॉल आणि 44 रन्स टू विन. स्ट्राईक एंडवरती साजिद, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला प्रथम बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती जितू. मी फिल्डिंग टीमला विनंती करेल, फिल्डिंग लवकर सेट करा, वेळ घेऊ नका. जितू. उमेश वॉरियर संघाने लेफ्टी बॉलर वापरला होता विनय. आता मात्र जितू यांचा वापर करतायत जीके टायगर्स. साजिद इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तिकडे थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. जितू. या वेळेला दमदार पद्धतीने पिक केला होता. शॉर्टआर्म पुलचा फटका बघायला मिळाला. जिकडे धावा मिळतील त्या दोन. प्रथम पहिल्याच बॉलवरती चांगल्या शॉटने सुरुवात करतात आपल्या इनिंगला. या वेळेला मात्र गती परिवर्तन. याआधी दोन्ही बॉल आपल्याला तेज बघायला मिळाले. यावेळेला स्लोवर गतीने चेंडू टाकण्यात आला, फिरवण्यात आला आणि तिथं सक्सेसफुल सुद्धा ठरलेत गोलंदाज. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जेवढे जास्त डॉट बॉल तेवढे जास्त प्रेशर बॅटिंग टीमवरती बनेल. चेस करत असताना मात्र स्ट्राईक वरती प्रथम आहेत. गोलंदाजी मार्कवरती जितू. यावेळेला काय बॉल बघायला मिळाला. रायझिंग बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली. समोरून बॉलने राईज घेतला, तिथे फ्लाय स्लिप लावले. त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. लगातारचा दुसरा बॉल डॉट. प्रत्येक बॉलवरती काहीतरी व्हेरिएशन बघायला मिळते. सुंदर गोलंदाजी. हो, इकडे मात्र लेग साईडला वळवलाय बॉलला. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील, फेकतील, तोपर्यंत मात्र धावा मिळतात त्या 2. आणि या 2 रन्सने 5 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. जितू 5 बॉल मध्ये 5 रन खर्च केल्यात. 44 टार्गेट आहे. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. लास्ट बॉल पॉवर प्लेचा. यावेळेला वा, सुंदर पद्धतीने स्वीपचा फटका. लास्ट बॉल वरती सुद्धा आलेत 2 रन्स. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट जरूर घेतलेली नाही, मात्र इकॉनॉमिकल शतक टाकलंय. तिकडे मात्र धावा खर्च केले त्या फक्त 7. चला फिल्डिंग टीम, वेळ घेऊ नका. मी विनंती करेल,
फिल्डिंग टीमचे कॅप्टन राहुल यांना विनंती करेल, फिल्डिंग लवकर लावून घ्या, वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हर चेंज नंतर थोडं फास्ट खेळा. सर्व मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत, 5 ओव्हर्सच्या खेळवायच्या आहेत. अशा वेळेला प्रत्येक टीमचा कोऑर्डिनेशन सपोर्ट असणं गरजेचं आहे कमिटीला. आणि बॉलर नेम आम्हाला सांगायचं आहे, सैजू भाई गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती साजिद, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथम, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 7. येणारे 24 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 37. यानंतरची मॅच चला मॅच स्टार्ट करायची आहे. स्टेप आउट केलाय, तिकडे मात्र चेंडू खालती स्वतःला सेट करतायत लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक. फलंदाज क्रमांक 1 तंबूच्या दिशेला, बॅक टू द डगआउट. चांगला फटका होता, तिथे मात्र डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये. फलंदाज नंबर 1 बाद झाला. लागले बिग फिश. पहिल्याच बॉल वरती डगआउटच्या दिशेने पाठवण्यात यश आलंय सैजू यांना आणि त्यांची चांगली साथ दिली आहे लॉंग ऑन वरती चिनराज यांनी. डीजे पहिल्याच बॉल वरती डगआउटच्या दिशेला रवाना केलंय विनय यांना. ऑन विकेट हॅट्रिक सैजू आपल्याला बघायला मिळतात. IGPL सीझन 2 ची विकेट हॅट्रिक सैजू घेणार का? पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक येणार का? याच्याकडे आता लक्ष प्रेक्षकांचा आणि दोन्ही संघांचं लागले. ज्या प्रकारे गोलंदाजी होतीये, ज्या प्रकारे फिल्डिंग होतीये, GK टायगर्स चांगल्या स्थितीमध्ये आहेत. ऑन हॅट्रिक बॉल फेस करतात मोहित. परफेक्ट यॉर्कर. तिथे मात्र अपील करण्यात येते, मात्र त्या स्वरूपात फलंदाज बाद नाहीये. तीन बॉल यॉर्कर. विनय थोडेसे पॉवर जनरेट करू शकलेले नाही त्या बॉल वरती, फक्त टायमिंग वरती भरोसा दाखवला होता. मात्र डिस्टन्स समोरच्या दिशेला बराच मोठा आहे. ग्राउंड आपल्याला बघायला मिळतोय. ज्या वेळेला टायमिंग सोबत तुम्हाला ताकद लावणं सुद्धा, अप्लाय करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. प्रथम दमदार पुल केलाय.
या 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे चाललाय. धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. या वेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये या बॉल वरती. तिकडे मात्र ओव्हर थ्रो केलाय. जिकडे डॉट बॉल आला होता तिकडे मात्र सिंगल दिली आणि या सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक होते ती रोटेट. एक एक रन क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे एक वोट पॉलिटिक्समध्ये एक वोटला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व एक एक रनला क्रिकेटमध्ये आहे. जर तुम्हाला धावा डिफेंड करायच्या त्या 44 तर अशा प्रकारच्या मिस्टेक्स थोड्या अवॉइड कराव्या लागतील. जो जोश एनर्जी मैदानामध्ये बघायला मिळते फिल्डिंग टीमची. मोहित यावेळेला फ्लिक करतात. पायाला लागून बॉल तिकडे शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला. तिथे फिल्डर बॉलला फील्ड करतील, फेकतील. तोपर्यंत मिळते सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 6च्या सरासरीने खेळ चाललाय. अजूनही डगआउटमध्ये बरेचसे चांगले चांगले खेळाडू बाकी आहेत. प्रथम यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. 32 धावा पाहिजेत 18 बॉलमध्ये 32. कोणत्या तरी एका बॉलरला टार्गेट करावं लागेल. 18-32चं इक्वेशन आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. 11च्या सरासरीने खेळायचं आहे म्हणजे एक चांगला फटका प्रत्येक ओव्हरमध्ये शोधायचा आहे. त्या समवेत डॉट बॉल कमी खेळावे लागतील. उमेश वॉरियर संघाला जर पहिली मॅच जिंकायची आहे IPL सीझन 2 ची पहिली मॅच कोणती टीम जिंकणार, पहिला विजय कोणता संघ आपल्या नावावरती लावणार, उमेश वॉरियर्स की GK टायगर्स. टायगर्स आतापर्यंत दहाडतायत मैदानामध्ये, रोअर करतायत मैदानामध्ये. मात्र उमेश वॉरियर हा वॉर त्यांना जिंकायचा आहे तर मात्र आता प्रयत्न चांगले करावे लागतील. एफर्ट्स थोडे जास्त लावावे लागतील. त्यासाठी त्यांचा वॉरियर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला मात्र मैदानामध्ये पेटावं लागेल, पेटून उठावं लागेल प्रथम यांना. चिंद्राज गोलंदाजी मार्क होती. चिंद्राज ज्याने 2 कॅचेस घेतल्या होत्या, सुंदर कॅचेस बाउंड्री लाईन वरती त्यांचे बघायला मिळाल्या. तेच गोलंदाजीसाठी आलेत. हो, शॉर्ट बॉल पुल केलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत बॉल फील्ड होईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न होतोय. चांगल्या पद्धतीने फटका खेचला होता. तिकडे मात्र मिळतीये ते सिंगल. स्ट्राईक वरती आले प्रथम. पहिल्या 2 बॉलवरती चिंद्राज यांच्या 3 धावा खर्च झाल्यात. 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 29 धावा पाहिजे. 29 रन मोर टू विन. 16 बॉल 29. अजूनही यॉर्कर वरती हेलिकॉप्टर आणि वॉट अ कॅच. काय जज केला बॉलला तिकडे या काव कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक. त्यांचं नाव आम्हाला माहिती नाहीये मात्र ज्या प्रकारे त्यांनी कॅच कन्वर्ट केले. मंदार सुंदर कॅच त्यांच्या माध्यमातून. इम्पॉर्टन्स माहिती आहे त्यांना या कॅचचं कारण की प्रथमची विकेट आहे. अशा वेळेला कॅच घेणं खूप गरजेचं आहे. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस हे समीकरण मैदानामध्ये बघायला मिळतं. GK टायगर्स चांगल्या स्थितीमध्ये आहेत. थँक्यू DJ, थँक्यू. या वेळेला पहिल्याच बॉल वरती विकेटची संधी. कॅच खालती कुमार. कोणतीही चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक विकेट जात आहेत त्या म्हणजे उमेश वॉरियर संघाच्या.
द्यायचंय. थँक्यू थँक्यू. सीझन 2 ची लास्ट ओव्हर मध्ये गेली आहे. लास्ट ओव्हरचा थ्रिल, लास्ट ओव्हरचा थर्रार मैदानामध्ये रंगणार आहे. येणारे 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 6 रन्स जे इक्वेशन 12 मध्ये 23च होतं ते मात्र आता 6 मध्ये 6 आलंय. 6 बॉल मध्ये 6 रन्स मंदार गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतात. यानंतरची मॅच स्वामिनी 11 वर्सेस अल हदीस 11. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आणि टॉस साठी मॅच संपल्यानंतर विकेटच्या दिशेला यायचंय. विकेटवरती दोन्ही कॅप्टननी यायचंय, उपस्थित राहायचंय. 6 बॉल 6 रन्स उमेश वॉरियर्स के जी के टायगर. 6 बॉल 6. हो, सुंदर पद्धतीने टॅप केलाय. तिकडे मात्र मिळतीये ती सिंगलने स्ट्राईक झाली. रोटेट स्ट्राईक वरती आलेत मोहित. पाच बॉल 5. 1-2 डॉट बॉल पुन्हा एकदा जीके टायगर संघाला मॅच मध्ये घेऊन येतील, मॅच मध्ये मजा आणतील. तर 1-2 बॉल डॉट आले ना तर मॅच अजूनही हाय व्होल्टेज होऊ शकते आणि गोलंदाज मंदार यांना ते प्रयत्न करावे लागेल, ते एफर्ट्स लावावे लागतील डॉट बॉल टाकण्याचे, ज्याची गरज आहे त्यांच्या संघाला. 5 मध्ये 5 कारण की आता 4 बॉल मध्ये 4 रन्सची गरज आहे. 4 बॉल 4 रन. चार बॉल 4 उमेश वॉरियर्स की जीके टायगर्स की उमेश वॉरियर्स. IGPL सीझन 2 पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल सामना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये जे क्रिकेट आपल्याला बघायचं होतं ते क्रिकेट मैदानामध्ये रंगतीये. चार बॉल आणि 4 रन्सची गरज आहे. 4 गेंद में 4 रन की जरूरत है. कोणती टीम बनवणार की रोखणार या 4 धावा. 4 बॉल 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले आहेत. प्रेशर मैदानामध्ये बघायला मिळतंय. फिल्डिंग चांगली करावी लागेल जीके टायगर संघाला. 1-1 रन खूप जास्त इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा मंदार सज्ज झालेत. या बॉल वरती चांगल्या पद्धतीने स्कूप केला. तिकडे या फिल्डरच्या हातामध्ये रॉंग एंडला थ्रो आहे. रॉंग एंडला थ्रो बघायला मिळाला. बॉल जरूर चांगल्या पद्धतीने फील्ड केला, मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो करणं गरजेचं आहे. प्रेशर सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेला या चूक आपल्याला बघायला मिळतात. मात्र एक चांगला बॉल जीके टायगर संघासाठी आपल्याला मंदार यांच्या माध्यमातून बघायला मिळणार का, की या मॅचला शुभम ज्यांच्या बॅटमधून षटकार आलाय ते सहज आपल्या टीमसाठी जिंकून देणार. 3 बॉल आणि 3 रन. मंदार यांचा बॉल लेट कट केलेला. तिथे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. रनआउट स्वरूपात फलंदाज अतुल बाद होत आहेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच बघायला मिळतोय. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज थर्रार बघायला मिळतोय. कलाटणी घेतली मॅचने पुन्हा एकदा. 2 बॉल आणि 3 रनची गरज आहे. 2 मध्ये 3. 6 बॉल 6 ची मॅच. मंदार यांच्या चांगल्या गोलंदाजीने 2 बॉलवरती 3 पर्यंत आली आहे. हीच तर ओळख आहे IGPL सीझन 2 ची. यंगस्टर त्यानंतर एक्सपिरियन्स खेळाडू सगळे कंबाईन होऊन आपल्याला टीम्स बघायला मिळत आहेत, ज्यांचे एक एक्सपिरियन्स खेळाडू मंदार
गोलंदाजी करतायत. 2 चांगले बॉल आणि त्याच्यावरती एक चांगला फटका. उमेश वॉरियर संघासाठी मॅच सोडवू शकतो. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. ह्या 3 धावा बनवाव्याच लागतील जिंकण्यासाठी. अल हदीस एल्विन त्यांच्या विरोधामध्ये स्वामिनी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. जेव्हा मॅच संपेल लगेच विकेटवरती दोन्ही टीमने यायचं आहे. तिकडेच टॉस होणार आहे विकेटवरती. 2 बॉल 3 रन. फलंदाज नवीन मैदानामध्ये गेलेत. तनिष कोणती टीम कोणते खेळाडू आपल्या टीमला विन लाईनच्या वरती पुढे घेऊन जाणार, विन लाईन क्रॉस करून नेणार? तनिष असेल की असेल मंदार? इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. ओहो, यॉर्कर तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अलोंग द कार्पेट गेलाय. सिंगलचा झाली आहे, दुसरीचा प्रयत्न झाला, आता मात्र तिसरीचा प्रयत्न बघायला मिळतो आणि बघता बघता 3 धावा या बॉल वरती धावून पूर्ण केल्या तनिष. एक चांगला फटका अलोंग द कार्पेट, मॅच विनिंग शॉट तनिष यांचा बघायला मिळाला. मात्र इथे दोन रन्स आहेत अंपायर या बॉलवरती. येस, मी बॅटिंग टीम विनंती करेल. बॅटिंग टीम विनंती करेल. प्रथम असेल पियुष, मैदानामध्ये आतमध्ये जाऊ नका प्लीज. विचार विनिमय करून चर्चा करून अंपायर्सने हा डिसिजन दिलाय. त्यामुळे मी त्यांना सुद्धा विनंती करेल की प्लीज कोऑपरेट करायचं आहे अंपायरच्या डिसिजनला. जो पण निर्णय आहे तो आमच्यापर्यंत त्वरित कळवा. जेवढं आम्ही बघितलंय 3 रन्स धावून पूर्ण केल्यात. आता अंपायरचा डिसिजन काय असणार आहे त्याच्याकडे लक्ष लागलंय. एक रन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जिंकण्यासाठी 3 रन्स पाहिजे होत्या. या बॉलवरती किती धावा येत आहेत त्याचा निर्णय अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. मॅच जिवंत राहणार लास्ट बॉलवरती की मॅच फिनिश असणार आहे याचा निर्णय अंपायर आमच्यापर्यंत लवकरच पोहोचवतील. बॅटिंग टीम, सर्व खेळाडू बाहेर यायचा आहे. बॅटिंग टीम विनय असेल, त्यानंतर पियुष. नो आर्ग्युमेंट्स विथ द अंपायर. बाहेर यायचं आहे मैदानाच्या. अशा प्रकारे प्लीज कोणतंही कृत्य तुम्ही करू नका. मैदानामध्ये जाणं स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अशा प्रकारे आतमध्ये मॅच चालू असताना एंटर करणं नॉट अलाउड. विनय बराचसा व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतो. विनय त्याच्याकडे अपेक्षा असेल आम्हाला कोऑपरेशनची. आणि अंपायर या बॉलवरती अश्विन सर 2 रन्स आहेत. सो मॅच लाईव्ह आहे. 1 बॉल आणि 1 रन. पहिलीच मॅच IGPL सीझन 2 ची 1 बॉल 1 वरती पोहोचली आहे. स्ट्राईक एंडवरती तनिष ज्याने एक प्रॉमिसिंग यंगस्टर जी झलक दाखवली गोलंदाजीमध्ये आणि बॅटिंगमध्ये सुद्धा. पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला फटका. 1 बॉल 1 रन. कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 1 रन तुम्हाला कंपल्सरी बनवावीच लागेल. GK टायगर की उमेश वॉरियर. मॅचचा हिरो लास्ट बॉल वरती तनिष ठरेल की ठरेल तो शुभम की गोलंदाजी मार्क वरती बसलेला
मंदार. पहिला मॅचचे विनर उमेश वॉरियर्स की जी के टायगर्स. एक बॉल एक. IGPL सीझन 2 चा तर्रार. पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल सामना. आम्ही विनंती करेल मॅच जर आवडली असेल पहिलीच मॅच IGPL सीझन 2 ची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल एक रन. उमेश वॉरियर्स वर्सेस जी के टायगर्स. एका बाजूला तनिष तर त्यांच्या ऑपोजिट मध्ये गोलंदाजी करत असताना मंदार, एक यंगस्टर तर एक अनुभवी खेळाडू. एक बॉल एक. माइंड गेम्स मैदानामध्ये, माइंड टॅक्टिक्स मैदानामध्ये चालू आहेत. तनिष्क लेट खेळतात तिकडे पॉइंटचे क्षेत्ररक्षक चुकी करतायत. विनिंग शॉट तनिष यांच्या बॅट मधून बघायला मिळाला. मॅच फिनिश केली तनिष यांनी. सुंदर बॅटिंग तनिष यांची बघायला मिळाली. त्याच समवेत मोहित यांची सुंदर बॅटिंग या मॅच मध्ये बघायला मिळाली. थोडेसे फिल्डिंग मध्ये लास्ट मोमेंट वरती चुका बघायला मिळाल्या. नाही तर जीके टायगर्स यांनी सुंदर क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालं. जीके टायगर्स संघाचा दर्जेदार क्रिकेट, त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. मी अल हदीस एल्विन संघाचे कर्णधार आणि त्यांच्या समवेत स्वामिनी 11 संघाचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करेल की विकेटच्या दिशेला यायचा टॉस करण्यासाठी.